स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। भाळवणी जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत। आळसंद पंचायत समिती गणाचे उमेदवार रोशन जाधव काय म्हणाले? तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUवाडी प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। भाळवणी जिल्हा परिषद गटाचा उमेदवार अजूनही फायनल झालेला नाही। सध्या तरी या ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे, परंतु आळसंद पंचायत समिती गणाचे उमेदवार रोशन जाधव यांनी या ठिकाणी पायाला भिंगरी लावलेली आहे। गावोगावी जाऊन ते प्रचार करत आहेत। आज आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत। आज तुम्ही गावोगावी जाताय, प्रचार करताय, काय सांगाल? या ठिकाणी अजून तुमचा जिल्हा परिषदेचा उमेदवार फायनल नाही आहे। नमस्कार, मी रोशन रमेश जाधव। आळसंद पंचायत समिती गणातून मला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आमचे लाडके नेते सुहासभाई बाबर, विट्याचे किंगमेकर उपनगरात श्यामलदादा बाबर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो। आज उद्या दुपारपर्यंत आपल्या जिल्हा परिषद उमेदवार माझ्या बरोबरीने जे असतील ते उद्याच्याला क्लिअर होईल। परंतु मी साथीच्या साथी गावांना अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांशी संपर्क करून, जुनी पार्टी असेल, नवीन पार्टी असेल, या सर्वांशी मेळ घालून, ज्येष्ठांशी, तरुणांशी मेळ घालून मी चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवलेली आहे। तसं बघायला गेलं तर जरा लवकरच जिल्हा परिषद उमेदवार जाहीर व्हायला पाहिजे, परंतु पक्षीय पातळीवर काही वरिष्ठांना अडचणी असतील, त्यातून जरा उमेदवारी थांबलेलं आहे। उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल। तिरंगी लढत वगैरे असं काही होणार नाही, दुरंगी लढत होईल। दोन्हीतला एक उमेदवार कोणताही जरी माझ्याबरोबर दिला तर पक्ष जो निर्णय घेईल मी त्याच्याशी बांधील राहीन। खरं तर तुम्ही या पंचायत समितीच्या गणात फिरताय, आज तुमच्या साथीला उमेदवार असायला पाहिजे होतं, पण नाही आहेत, याचं शल्य आहे का तुम्हाला? थोडंफार शल्य आहे, परंतु उमेदवार जरी कोण जरी असला तर भैयाकडे आणि दादाकडे बघून ह्या मतदारसंघामध्ये जे गावं आहेत ती त्यांचं नेतृत्व मान्य करणारी सर्व गावं आहेत। इथं त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या उमेदवारापेक्षा इथं पक्षाला किंमत जास्त दिली जाते। ते दोघं जे उमेदवार देतील ते भरघोस मतांनी इथली जनता निवडून आणायचं काम करेल। त्यामध्ये स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांचं अतिशय मोठं मोलाचं योगदान आहे। त्यांनी ज्या प्रकारे विकासगंगा आपल्या मतदारसंघामध्ये आणले, त्यांच्या नंतर भैयांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। जनतेतून भैयांची प्रतिमा तुम्ही विट्याच्या निकालातून बघितलेली आहे। 55 वर्षाच्या सत्तेला भैयांनी सुरुंग लावलेला आहे। त्याच प्रकारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला सुद्धा एकतर्फी निकाल लागेल एवढं मला समजतं। आता जर बघितलं तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटातून 2 उमेदवार यांनी अर्ज भरलेला आहे। हिम्मत जाधव यांनी सुरुवातीला भरला होता, विलास पाटील यांनी भरला, तर दोघंही आता कुठं संपर्कात नाही आहेत। कसं नेमकं काय आता लोकांना काय सांगायचं? उद्या दुपारपर्यंत ते चित्र स्पष्ट होईल। उद्या दुपारपासून जो कोणी दोघांमधील मंगरूळ असेल किंवा आळसंदचे जे उमेदवार असतील, विलास बापू कोण असतील अंदाजे काय? तसं मी काय सांगू शकणार नाही, वरिष्ठांनी मला तसं काय सांगितलेलं नाही। मला आदेश आहे की जो उमेदवार तुझ्या जोडात देईल त्याच्याबरोबर तुला काम करावं लागेल। मी पण त्याचप्रमाणे त्यांना सांगितले, कोणीही उमेदवार द्या, लवकरात लवकर तुम्ही फायनल करून प्रचार यंत्रणेने त्यांना माझ्यासोबत द्यावी एवढी मी अपेक्षा भैयांच्याकडे, दादाकडे व्यक्त केलेली आहे। सुरुवातीपासून तुम्ही प्रचारात आहात, म्हणजे इलेक्शन लागायच्या अगोदरपासून तुम्ही लोकांपर्यंत आहात, लोकांपर्यंत पोहोचला आहात, काय लोकांची भूमिका आहे? मी लोकांच्यापर्यंत पहिल्याच संपर्कात आहे। मी बऱ्याच वर्षापासून राजकारणात असल्यामुळे, मी युवा असल्यामुळे काही ठिकाणी मला ज्येष्ठांची जरी ओळख होत नसली तर माझे वडील रमेश जाधव यांचा पंचायत समितीला 2006ला उमेदवार होते। काही ठिकाणी जर मला ओळख करता येत नसेल तर मी वडिलांचं नाव सांगितल्यानंतर मला बऱ्यापैकी सर्वजण ओळखतात। आणि कारव्यातून बोलायचं झालं तर मला गावाने एक मोठी पाठिंबा देऊन उभा केलेला आहे। त्यामुळे संपूर्ण गाव माझ्याबरोबर यंत्रणेत सर्व गावातील तरुण ज्येष्ठ असतील ते सर्वजण आमच्यातले आता साथीच्या साथी गावं त्यांनी पिंजून काढलेले आहेत। आम्ही सर्व एका मेळाने पूर्ण आपल्याला 20 वर्षानंतर संधी मिळेल, त्यामुळे संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न आता करत आहे। तुमचं इकडं उमेदवारीचा तिढा सुटला नाही, सुटला नसल्याने विरोधक म्हणतात की आता विजय आमचा सुकर झालेला आहे, आम्ही 100% विजय मिळवू। असं काही होणार नाही।
विरोधकांनी जी प्रचारात आघाडी घेतलेली असेल किंवा ते लवकर त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्याला पण कारणं आहेत. त्यांच्याकडे उमेदवारच नव्हते, त्यामुळे त्यांनी काय हे 6 महिन्यापासून जिल्हा परिषदचा उमेदवार अगोदरच फायनल तर उभा राहायला इथं कोण तयार नव्हतं आणि एक शिवसेनेतून तिकडे गेलेला आयात उमेदवार आहे. हे 2 लवकर फायनल केले म्हणजे त्यांना इच्छुकांची संख्या कमी होती. इकडे कसं झालं, विट्याचा निकाल लागल्यामुळे इकडे इच्छुकांची संख्या भैयाच्या आणि दादाच्या बाजूने जास्त असल्यामुळे त्यांना थोडी तारेवरची कसरत करावी लागलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की उद्या दुपारपर्यंत बाळवणी जिल्हा परिषद गटाचा उमेदवार फायनल होईल आणि आम्ही दोघं देखील प्रचारात ताकदीनं उतरू असं या ठिकाणी रोशन जाधव यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा